सध्याची म्हणून आपण पत्रकार परिषद करायची ठरवली। जिल्हा ठिकाण जरी रत्नागिरी असला तरी भारतीय जनता पार्टीचे दोन जिल्हे संघटनात्मक दृष्ट्या आहेत, एक दक्षिण रत्नागिरी आणि एक उत्तर रत्नागिरी आहे। त्यामुळे प्रत्येक वेळी काही तिथे होणार नाही तर पुढच्या काळातल्या अनेक प्रेस कॉन्फरन्स ज्या काही पार्टी म्हणून होतील, जिल्हा ठिकाण म्हणून होतील, त्या आपल्या सर्वांबरोबरतीच आता होतील। ही एक चालू राहणारी संघटनात्मक बाबतीतली एक प्रक्रिया आहे। आजची जी बैठक आहे हे कृषी सुधार विधेयक जे केंद्र सरकारनं पारित केलं आणि यामुळे एक मोठा बदल सर्व कृषी क्षेत्रामध्ये होणार आहे आणि त्याकरता या बिलाचे समर्थनाची बाजू जशी सर्व मांडली गेली, कृषी मंत्र्यांकडनं मांडली गेली, लोकसभेत वेगवेगळ्या विषयातनं मांडली गेली, पण या बिलाला एक वेगळ्या कारणातनं विरोध होतोय आणि हा विरोध कसा चुकीचा आहे हेही एकदा सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे। कृषी मध्ये सुधारणा झाली पाहिजे याच्याकरता स्वामीनाथन आयोग बसवला गेला होता आणि त्यांनी अनेक सूचना या करताच्या दिल्या होत्या। कृषीचा मालाचा दर वाढला पाहिजे, त्याचा याच्याकरता शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, या दृष्टीनं या केंद्र सरकारनं मोदीजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा काम सुरू केलं आणि त्यातनं या बदलाचे विषय आले आणि आता शेतकऱ्याला माल विकताना जी अडचण होती त्याला अडत बाजारातच जावं लागत होतं आणि अडत बाजारातनं गेल्यावरतीच त्याची मालाची विक्री होत होती। जरी शेतीच्या मालाचा दर नक्की झालेला असला तरी त्याला अडत बाजारात गेल्याशिवाय पुढची विक्री त्याला करता येत नसे। असं आपल्याकडे जर आपण बघितलं तर आंबा बागायतदार हा सुद्धा बाजार समितीचा त्यांना पूर्वी सेस भरायला लागत होता। कालांतराने सातबाराच्या उतार्यावरती आंबा प्रत्येक शहरात विक्री करता नेता यायला लागला, पण त्याच्यापूर्वी बाजाराची पावती मात्र प्रत्येकाला फाडावी लागत होती आणि एकदा यामुळे आता आंबा बागायतदार कुठेही विक्री करता जाऊ शकतो। किंवा आपण रत्नागिरीमध्ये बाजार समितीचं गेल्या वर्षीचं जर बघितलं असेल तर तिथे मासळीवरती बाजार समितीनं कर आकारला होता आणि त्यामुळे मग व्यापाऱ्यांमध्ये एक असंतोषाची भावना होती। आता शेतकरी आपला माल कुठेही नेऊन जिथे चांगला दर असेल तिथे विकू शकतो आणि याकरता त्याला अडत बाजारातच गेलं पाहिजे अशा पद्धतीची स्थिती राहणार नाही। आपल्याकडे असा रोजच्या रोज माल जात नाही, पण हे काजूवरती सेस आकारला जायचा, चिपळूण मध्ये येणाऱ्या तांदळावरती सेस वसूल केला जायचा, तो काही टेक्निकली नव्हता पण कागदोपत्री मात्र हा वसूल केला जायचा आणि त्यामुळे ही बाजार पद्धती रद्द झाली पाहिजे, रुमालाखालची लिलावाची पद्धती रद्द झाली पाहिजे, ही मागणी अनेक वर्ष शेतकऱ्यांची होती। काँग्रेसनं त्यांच्या 2019च्या घोषणा पत्रातही ही घोषणा केलेली होती की या पद्धतीचा बदल आमच्याकडनं केला जाईल। त्यांनी म्हटलं होतं काँग्रेस विल रिपील द ऍग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी ऍक्ट्स अँड मेक ट्रेड इन ऍग्रीकल्चर प्रोड्यूस इन्क्लुडिंग एक्सपोर्ट्स अँड इंटरस्टेट ट्रेड, हा एक त्यांनी केलेला मुद्दा होता। पण आता केवळ विरोधाला विरोध म्हणून काँग्रेसची भूमिका आहे। एनडीए मध्ये याच्यामध्ये एका मंत्र्यांनी राजीनामा दिला, पण त्यांच्यात तिथला मुद्दा विषय वेगळा होता, त्यांची जी वेगळी असली तरी शेतकऱ्याच्या दृष्टीने हे हिताचं आहे म्हणून सर्वांनी तिथे केलं। काही पक्षांनी लोकसभेत समर्थन केलं, राज्यसभेत समर्थन नाही केलं, म्हणजे एका ठिकाणी एक भूमिका एका ठिकाणी एक भूमिका, हा त्यांचा वेगळा निर्णय। पण लोकसभा आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी हे विधेयक पारित झालं। आज राष्ट्रपतींनी त्याच्यावरती मोहर सही केली, आणखीन आता हे कायदा म्हणून भारतामध्ये हा लागू झालेला आहे। याच्या पूर्वी हा अधिसूचना आली होती, त्यामुळे याचं कामकाज याच्या आधीच महाराष्ट्रामध्ये सुरू झालं होतं। मी एक पणन संचालकाचं पत्राची एक
कॉपी मी तुमच्याकडे नंतर तुम्हाला देतो की त्याचा पणन संचालकांनी हा मान्य केलेला होता, अधिसूचना सर्वांनी मान्य केली होती, पण आता कायद्यात रूपांतर झाल्यामुळे हा एक वेगळा बदल होईल. कृषी क्षेत्रामध्ये याच्यातनं अनेक बदल होणार, म्हणजे माल शेतकरी कुठेही नेऊन विकू शकतो. यावर्षी आंबा बागायतदारांना ऑनलाईन याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांना फायदा झाला, त्यामुळे त्यांना वाटत राहिलं की या पद्धतीचंच काम केलं जावं. तसं माल आंतरराज्य विकू शकतो, आंतरदेशात विकू शकतो. ई मार्केटमुळे जिथे मार्केट जास्त आहे तिथे त्याला माल पाठवता येऊ शकतो. आणि याच्यावरती मार्केटमध्ये काही अडचणी झाल्या तर त्याबाबत सरकार मात्र दर ठरवणार आहे. दर ठराविक ह्याच्या खाली उतरू देणार नाही, किंवा सरकार याच्यातल्या ई मार्केटमध्ये होणाऱ्या बाबतचा निर्णय सुद्धा जे लागणार आहेत ते निर्णय लगेच फार्मिंगला याच्यामध्ये संधी एक वेगळी येणार आहे. आता ज्यांनी ह्या बिलाचा अभ्यास केला, ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये शेतकऱ्याला चांगलं मिळतं, असं आपल्या जिल्ह्यातही काही इतर पक्षाचे नेते आहेत की त्यांनी अभ्यास केला. अभ्यास करणाऱ्या नेत्यांच्या लक्षात आलं की हा उपयोगी आहे. त्यांनी म्हटलं की यातनं कोकणालाही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा फायदा होईल. हे आपल्या जिल्ह्यात इतर पक्षाचा अभ्यास करणाऱ्या नेत्यांनी म्हटलं. ही भूमिका आहे. याचा अर्थ हे बिल अनेक याच्यातली कुठल्याही पक्षाची अशी ही नाही की हे होऊ नये असं वाटत नाही, फक्त वातावरण निर्मिती करतायत. आणि मग जिल्ह्यातल्या एका युवा संघटनेनंच हे कामकाज केलं विरोधाचं. त्या युवा संघटनेमध्ये किती जण शेतकरी आहेत हा अभ्यासाचा विषय आहे, पण त्या युवा संघटने व्यतिरिक्त इतर कोणत्याही आता जे केंद्रात विरोधी पक्षात आहेत यांच्यापैकी कोणत्याही पक्षानं जिल्ह्यामध्ये याबाबतची भूमिका घेतली नाही. त्यामुळे याच्यातल्या ज्या आता काही काँग्रेस किंवा इतर काही निवेदन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करायचा प्रयत्न चालतात. खरं आत्मनिर्भर मध्ये अनेक संधी आता उपलब्ध होणार आहेत. याच्यात काही कंपनीज आणि त्या कंपनीजना निर्माण करून, बचत गटाची कंपनी, कालचं जर मन की बात कोणी ऐकलं असेल तर तामिळनाडूच्या शेजारी एक बचत गटाची कंपनी तयार केली. ते केळ्याचा व्यापार करत होते, केळ्याबरोबर बाकी वस्तू देऊन उद्या करू शकतील. आज चिपळूणमध्ये जी आजूबाजूच्या 4 गावातनं भाजी येते याच्यातलाही जर एखादा या पद्धतीची कंपनी फॉर्म करून ते मार्केटमध्ये उतरले तर त्यांनाही मदत या आत्मनिर्भर योजनेतनं केली जाणार आहे. त्यामुळे हा कृषी क्षेत्रातला आमूलाग्र बदल आहे. आपणही आता कोकणामध्ये अनेक राहिले या लॉकडाऊनच्या काळात असे अनेक कृषी क्षेत्रामध्ये गेलेली माणसं आहेत. या सर्वात एक चांगला दृष्टिकोन घेणारा निर्णय आहे आणि याचं अभिनंदन तर सर्वांनीच केलंय. आपल्या मार्फतही सर्व वाचकांपर्यंत याबाबतची माहिती जाईल म्हणून आजची खरं तुमच्या सर्वांपर्यंत भेटण्याची. शेवटी केंद्र सरकारचा कायदा होतो हा देशाकरताचा कायदा केला जातो आणि केंद्र सरकारच्या कायद्याच्या आधारावरतीच पुढे कामकाज होतं. मी तुमच्याकडे एक नंतर पणन विभागाची एक पत्र मी देणार आहे. त्याच्या पणन विभागानं ऑलरेडी सर्वांना पत्र हे काढलेले 10 ऑगस्टलाच संचालकांनी की हे रद्द केंद्र शासनाच्या ऑर्डिनन्स 2020 ची अंमलबजावणी करण्याबाबत. आता ऑर्डिनन्स शब्द जाईल तिथे, त्याच्याऐवजी ऍक्ट शब्द येईल. तो कालपर्यंत ऑर्डिनन्स होता, राष्ट्रपतींची सही झाल्यावरती तो आता ऍक्ट झाला, त्यामुळे 20 त्याला ऍक्टचा नंबर पडेल. पण आता सर आपल्याकडे हा म्हणजे हे विधेयकाचा कोकणाला फायदा होईल असं बरेच कृषी तज्ञांचं असं म्हणणं आहे. मगाशी आमच्या भाऊशी पण चर्चा करताना तो एक मुद्दा आला आणि परवा कृषी विद्यापीठावर याच्यात एक रिपोर्ट केलं. त्यांचं म्हणणं की आपल्याकडे जी तुकडी सिस्टीम आहे किंवा जी सातबारावर असंख्य 100च्या 100 नावं आहेत, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वगैरे आपण अशा पद्धतीचं जे काय एजन्सी आपण एक ग्रुप केला तर त्याला ती अडचण जास्त प्रमाणात होऊ शकेल. आपल्याकडे संधी भरपूर आहे किंवा आपल्याकडे त्याचा लाभ होऊ शकतो भरपूर, पण ह्याचा थोडासा आपल्याला त्रास होईल का? त्रास नाही होणार, ह्याचा फायदा होईल. कारण बाहेरच्याकडे लँड होल्डिंग जास्त आहे, त्यामुळे तिथे एकटा शेतकरी बँकेकडे जातो, लोन घेतो आणि मशिनराइज काम करतो.
त्यामुळे त्याचं एका वेळी सर्व काम होतं, म्हणजे क्षेत्र जास्त असल्यामुळे त्याला उत्पन्न जास्त होतं. आपल्याकडे क्षेत्र छोटं असल्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळं काम करावं लागतं, ते एकत्र काम होत नाही. म्हणजे जरी एका ट्रॅक्टरनं काम होणारं त्याला 4 नांगरानच करावं लागतं, कारण प्रत्येकाला वेगवेगळं करावं लागतं. इथे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये प्रत्येकाचा शेअर ठरेल, त्याची जागा किती एवढी आहे, या जागेच्या बदल्यात त्याचा शेअर किती या फार्मिंग मध्ये, तो त्याचा शेअर येईल. आणि हे शेअर मधला जेव्हा विषय प्रत्येकाला समजेल की माझी जागा इतकी आहे, याचं उत्पादन इतकं आहे, याचा शेअर मला आहे, हा झाला छोट्या बागायत. ती बागायत कमी आहे. मोठी म्हणजे जी आपल्याकडे पड जमीन आहे, बागायत म्हणजे जी आपण आंबा आणि काजू मध्ये लागवडीखाली जी जमीन आणू शकतो, जी ही विभागली गेल्यामुळे कोणच करू शकत नाही. 1 एकरला एका कुटुंबात जर एका वाट्याला 1 एकर आली आणि ती जमीन जर 17 एकर असेल तर 1 एकरचं वेगळं कंपाऊंड करून त्याला करणं परवडत नाही, म्हणून करत नाही. पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये 17 जण त्याच्या फॅमिलीतल्या सर्वांना एकत्र गेलं, त्यांचा शेअर फिक्स केला, तर त्यांना नक्की लक्षात येईल. त्यामुळे हे मार्केटमध्ये इकडच्या ह्याच्यात उपयोग होईल बागायती क्षेत्रामध्ये. जिरायती क्षेत्राबाबतच होईल, पण तसं आपण जिरायतीमध्ये फार मोठ्या विक्री व्यवस्थेत इकडे जात नाही. जेवढं रायगड तांदूळाच्या विक्री व्यवस्थेत जातो तेवढं आपण जात नाही. आपल्याकडे काहीच गाव आहेत की जी तांदूळाच्या विक्री व्यवस्थेत आहेत. गटांच्या विक्री करता काही स्टॉल बांधलेले आहेत. ते स्टॉल कुठे बांधले, ते कंत्राट देऊन झालं, स्टॉल आता पडायलाही आले असतील. चुकत नसेल तर शोध लावायला हवा. पशुसंवर्धनचा नाही, ही व्यवस्था सरकारनं केली, इथे केली नाही. आज माझं म्हणणं की आज शेजारच्या ग्रामपंचायतींनी त्यांच्या इथे सुद्धा ही सेंद्रिय भाजी विक्री करण्याची व्यवस्था करून दिली, तरी हे होणार आहे. आता ही व्यवस्था तशी जशी करावी तसं त्या गावातले 3-4 बचत गट एकत्र आले, त्यांनी त्यांची कंपनी फॉर्म केली, त्याने ते नाबार्डकडे गेले. याच्याकरताची एक वेगळी व्यवस्था आहे आता. ते आत्मनिर्भर भारत मधली व्यवस्था, ते नाबार्डकडे गेले तर नाबार्ड त्यांना याच्याकरताची उपलब्धी करून देईल. हे काम करायला कोणीतरी सुरुवात केली पाहिजे, तर त्याला उपलब्धी इथे करून देता येईल आपल्याला. माझं काय विषय होतं, जेव्हा लागू करायचा असतो तेव्हा हा ऑर्डिनन्सच्या स्वरूपात आधी येतो, किंवा एखादा ड्राफ्ट असा असेल की याच्यात अधिक सूचना घ्यायच्या. 2 CRZ ड्राफ्ट असा होता की एकदा सूचना घेऊन तयार केला, पण तरी सुद्धा अजून सूचना घ्यायच्या होत्या प्रत्येक मॅप वरती, म्हणून त्या CRZ ऍक्ट ची प्रक्रिया चालू आहे. तसं हा ऑर्डिनन्स आला. ऑर्डिनन्स आल्यावरती जेव्हा कायदा लागू होतो, ह्या कायद्याची चर्चा करण्याकरता म्हणून तर लोकसभेत याची चर्चा होते, सर्वांना बोलण्याची संधी असते तिथे. इथे एखादा कायदा असे काही वेगळे मुद्दे उपस्थित राहून तिथे लोकसभेला असं वाटलं की नाही याच्यावरती अजून चर्चा करणं आवश्यक आहे, किंवा राज्यसभेत पारित झाला नाही एखादा कायदा, म्हणजे लोकसभेत पारित झाला आणि राज्यसभेत झाला नाही, तर परत एखादी लोकसभेत जेव्हा येतो तेव्हा असं येतं की बाबा पारित व्हायचं असेल तर एकदा जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवा, चर्चा करून मग कायदा फायनल करू. काही कायदे असे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे जाऊन येतात, पण जे पारितच होतात, जे लोकसभेत किंवा विधानसभा राज्यसभेत, ते परत जॉईंट ती चर्चा हीच येते. आता याच्यात कामगार कायदे सुधारणा ह्या प्रत्येक कायद्यात साधारणतः मला काय झालं माहितीये का, आउटसाइडर म्हणजे फॉरेनचे सगळ्यांचा प्रेशर आलेला आहे आणि तुम्ही तो कायदा आणला की आता समजा माझ्या फॅक्टरी 100 कामगारात मी उद्या एक काढून, आत्ताच झालं ना मुंबईमध्ये, बाहेर काढलं तुमच्या कायद्याचा हे करून. कामगार कायद्याला इतकं ज्यात आपण म्हणतोय ना त्याला अशा पद्धतीनं सर्व कामगार कमी करणं, अशा पद्धतीचं नाही, कामगारांच्या हिताचं आहे. 2 जशा पॉलिसीज बदलल्या, आपण मल्टीनॅशनल 91 ला मनमोहन सिंगने सुरू केलेलीच पॉलिसी आहे, मल्टीनॅशनल पॉलिसीज आपण आणत गेलो, त्याप्रमाणे त्यांची जशी इन्व्हेस्टमेंट आपण आणत गेलो, त्या इन्व्हेस्टमेंट प्रमाणे काही गोष्टींची सुधारणा आहे.
मॅकॅनाइज काम होतं, पूर्वी जास्त काम लेबर वर्कचं होतं, आता कॉम्प्युटराइज झालं आणि मॅकॅनाइज काम आलं, त्यामुळे परत ह्याच्यातलेही संदर्भ बदलतात. त्यामुळे एकदा पूर्वी लेबरचं काम होतं, तोच लेबरचा ऍक्ट कायम ठेवावा असं राहणार नाही, त्याला 5-10 वर्षांना बदल येणार. आणि हा काही कुठल्या कामगारांच्या वरती अन्याय करणारा कायदा केलेला नाहीये, याच्यात काळानुसार बदल झाले पाहिजेत, त्यातले हे बदल आहेत. याच्यामधनं बजेट मधनं तरतूद जी आताची आहे, ह्या बचत गट किंवा कंपनीज आत्मनिर्भर भारत मधनं या करण्याकरताच आहे. म्हणून आता जे 2-3 आले की आपल्याकडचे आहेत, यांना ट्रेनिंग आणि यांना त्या पद्धतीनं तुम्ही कंपनी फॉर्म करू शकता. म्हणून काल सर्व विषय मन की बात मध्ये जो आलाय तो, आता त्या कंपन्यांचे जे व्हिडिओ अपलोड होतील मन की बात मधल्या याच्यानुसार, ते व्हिडिओज या छोटे छोटे उत्पादन करणाऱ्या गावातले जी मंडळी आहेत यांना दाखवले, त्यांनी धाडस केलं की आपल्याला इथे पुढे जाता येईल. घोषित करणं, उपजिल्हा रुग्णालय घोषित करणं, हे अधिकार कलेक्टरला आहेत का, हा मुळातला मुद्दा आहे. पण पॅन्डेमिक मध्ये जर हे अधिकार कलेक्टरला आलेले असतील तर पुढचं म्हणजे पॅन्डेमिकच्या ह्याच्यामुळे जर त्यांना कुठलंही रुग्णालय कोणत्याही दर्जाचं घोषित करणं असं जर त्यांना आलं असेल तर नुसतं जिल्हा रुग्णालय घोषित करणं हे हा चिपळूणच्या जनतेच्या पैशावरती त्यांनी मोठं नाव कमवणं असा विषय आहे. पैसे चिपळूणच्या जनतेचे तिथे युटिलाइज झाले, जनतेच्या अर्थ 2 संस्थांनी त्याच्यात कष्ट केले आणि त्यांनी कष्टातले त्यांचे पैसे तिथे युटिलाइज झाले, म्हणून काही ना काही त्याला चित्र दिसलं. आता याला जर त्यांनी जिल्हा रुग्णालयात स्टाफ नाही वाढवला, तिथे बाकी सुविधा केली नाही, पैशाची व्यवस्था निधी करता परत रत्नागिरीला जायला लागलं, इतर कोणती व्यवस्था केलं नाही, तर मग जिल्हा रुग्णालयाचा अर्थ काय राहणार. म्हणजे मग परत तिथे कोण ना कोणतरी बाहेरचा तो जो कोण आरोग्य कर्मचारी आहे तो म्हणणार, तो त्याच्यात साकटला जाणार. बाहेर म्हणणार तुझं जिल्हा रुग्णालय, त्याच्याकडे सुविधा नसेल तर तो काहीच करू शकणार नाही. त्यामुळे हे जे आरोग्य यंत्रणेतनं फसवण्याचा विषय जो चाललाय, म्हणजे यात फेल्युअर सरकारचा आहे, पण ते फेल्युअर मान्य न करता ते खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडायचं काम करतात. अशी आत्ताची डॉक्टर म्हणून तुम्ही आता डॉक्टर हा म्हणजे ती 2 फिजिशियन पाहिजे होते, आणखी 4 जणांचा डॉक्टरचा स्टाफ पाहिजे होता, ते काहीच नाही. एकच मिनिट, ते डॉक्टर म्हणून तुम्ही त्या रुग्णालयाकडे कसं बघता, तो टोटल फॅसिलिटी रुग्णालय आहे का, तुम्हाला काय वाटतं. रत्नागिरी जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या उपलब्धता, जिथे कर्मचारी नेमले तर त्यांना पगार देता येईल, याच्याकरताची 3 उपजिल्हा रुग्णालय वेगळी आहे. ग्रामीण रुग्णालय प्रत्येक तालुक्यातलं एक हे वेगळं आहे. कळंबणी हे उपजिल्हा रुग्णालय आहे, हे ग्रामीण रुग्णालय. ग्रामीण रुग्णालयाला किती स्टाफ असावा याला एक क्रायटेरिया ठरलेला आहे. जिल्हा रुग्णालयाला किती स्टाफ असावा, म्हणजे जरी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती कर्मचारी घ्यायचे झाले तरी त्या स्टाफच्या क्षमतेच्या बाहेर कर्मचारी घेता येणार नाही. खर्च हा शेवटी टेक्निकल मुद्दा आहे, त्या एवढ्या क्षमतेपर्यंतच त्यांना कर्मचारी घेता येतील. नाही सर, माझं काय म्हणणं आहे, आता जवळजवळ ह्या रुग्णालयावर 50 लाख जनतेचे खर्च झाले, जवळपास 32 लाख हे, 10 लाख ते मुस्लिम समाजाने जवळजवळ 42 आणि 5 लाख असे बघा, म्हणजे 45 लाखाच्या अर्धा कोटीच्या आसपास रक्कम दिली. 110च्या वर तिथे कॉट्स आहेत, सेंट्रल AC आहे, सगळ्या गोष्टी आहेत, ऑक्सिजन बेड आहे आणि सगळं व्हेंटिलेटर. एवढं होऊन सुद्धा आज मला कॉमन पब्लिक म्हणून तिथे जाऊन ऍडमिट व्हायचं असेल तर मला कॉन्फिडंट नाहीये. मी कॉन्फिडंट नाही. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर, तुमचं ऑब्झर्वेशन त्याच्यावर ते सांगतो. जेव्हा खासगी रुग्णालय नव्हतं तेव्हा कुठे होते पेशंट, काम ते होते. जेव्हा कुठलंही रुग्णालय खासगी नव्हतं तेव्हा सर्व गव्हर्नमेंट मध्येच होते. गव्हर्नमेंटला 6 महिने, शासनाला 6 महिने, 4 महिने, 3 महिने काम करायला मिळाले की त्यांनी सुविधा उपलब्ध करायच्या होत्या.
सरकारनं ह्या सर्व सुविधा उपलब्ध करायच्या होत्या 3-4 महिन्यात, ह्या केल्या नाहीत. म्हणून मग पुढे प्रायव्हेट सेंटर्सना उद्युक्त करायला लागले. प्रायव्हेट कोण डॉक्टर्स पहिले आले तर जे गव्हर्नमेंट सर्वंट किंवा गव्हर्नमेंट मध्ये काम करताना कोविड पॉझिटिव्ह झाले, जे कुठे ना कुठेतरी दुसरीकडे जाऊन ऍडमिट झाले, बरे झाले, 14 दिवस राहून पुढे 14 दिवसांचा त्यांनी हा काढला. आणि असे कोरोना पॉझिटिव्ह कोविड पॉझिटिव्ह आलेलेच डॉक्टर पहिल्यांदी ह्या प्रायव्हेट याच्यामध्ये आले. लोकांच्या मनामध्ये शाश्वतीच नाही. जिल्हा रुग्णालयामध्ये मी गेल्यानंतर माझ्यावर व्यवस्थित उपचार होतील शाश्वतीच नाही. त्याच्याबाबत तुमचं ऑब्झर्वेशन सांगा मला. म्हणून ती लोक प्रायव्हेट मध्ये धावतात. ह्याच्यात ही जी सुविधा आहे, डॉक्टर्सना त्यांच्या पाठीमागची सुविधा दिली पाहिजे. त्यांच्या पाठीमागे जर सुविधाच डॉक्टरांच्या पाठीमागे उभी केली नाही आणि त्यांना काम करा म्हटलं, मग हा सरकारचा फेल्युअर आहे. हा वैयक्तिक त्या डॉक्टरचा फेल्युअर जो धरला जातोय तर तसा होऊ नये. हा सरकारचा फेल्युअर आहे की सरकारनं ग्रामीण रुग्णालयाला परिपूर्ण बनवलं नाही, परिपूर्ण स्टाफ दिला नाही. त्याला बदल करणारा स्टाफ पाहिजे ना. बदल कारण 7 दिवस ड्युटी केली की मध्ये काही जणांना विश्रांती दिली पाहिजे. असा जर स्टाफ दिला नाही तर स्टाफ मिळत नाही. तसा स्टाफ नसेल तर ती यंत्रणा लागू शकत नाही पुढे. त्यामुळे हे सरकार करू शकलं नाही, म्हणून लोकांनी प्रायव्हेट कोविड सेंटर तयार केली. आम्ही तेच म्हणतो की सरकारनं त्यांच्या यंत्रणेचा पुरेपूर वापर केला नाही, त्यांच्याकडे असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर केला नाही. आज मी त्यांच्याकडे मागणी करत होतो इतके दिवस की तुम्ही हे जे काही आकडेवारी सांगताय ना, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राची वेगळी आकडेवारी काढा. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राची वेगळी आकडेवारी. प्रत्येक चिपळूण तालुक्यात 20,000 लोकसंख्येमागे एक या गणितात प्राथमिक आरोग्य केंद्राचा सेटअप आहे. तो प्रत्येक गावात आहे. 1.5-2 कोटीच्या इमारती बांधलेल्या आहेत. या सेटअपला जर तिथे काम करू दिलं असतं, काहीतरी तिथे उभारणी केली असती तर त्या 20,000 लोकसंख्येकरता हक्काचं त्यांचं ठिकाण झालं असतं. किंवा 40,000 लोकसंख्येची गणितातली 2 PHC ठरवायच्या, एक कोविड करता ठेवायची, एक नॉन कोविड करता ठेवायची. पण याला त्यांना याच्यातल्या सूचना देऊन केलं नाही. आता लेट झाला ना पण या गोष्टीला. आज नाही सांगितलं. नाही आणि बरोबर आहे. पण विजिट फी घेते. हो साहेब. सर आता सरकार या स्टेजला आलंय की तुमची फॅमिली तुम्ही स्वतःहून सांभाळा. आता आम्ही हे काय ह्याच्यावर बोलायचं का तर बाकी सोडून तर माझं कुटुंब माझे याच्यावर पण बोलतो. हा कसा आहे की ती जी काही टोपेंची, आता त्याच्यात फक्त हा शब्द वापरायचा नाही याच्यामध्ये, बाटली आणखीन औषध. हे टोपेंचं जे औषध होतं पूर्वी, ते टोपेंचं औषध नको म्हणून ठाकरेंचं औषध आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी घोषणा कोणी केली? आरोग्य विभागाचे वैद्यकीय विभागाचे मंत्री आणि आरोग्य विभागाचे मंत्री यापूर्वी काम करत होते की नाही? आरोग्य विभागाच्या घोषणा ते करत होते की नाही? माझा तर याच्यात आहे की आरोग्य विभागाचे मंत्री चांगल्या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन काम करत होते. निदान तिथे गेल्यावरती काही निर्णय होऊन विषय होत होते. यांच्या पायात पाय घालण्याकरता हे माझं कुटुंब माझी जबाबदारीचा विषय आणलेला आहे. कारण गेले 6 महिने आरोग्य कर्मचारी हेच काम करतायत. काय वेगळं करतात? योजना चांगली आहे पण नाथू साहेब हा राजकीय भाग झाला. राजकीय भाग नाही. तुम्ही बघा, राजकीय भाग नाही. माझं कुटुंब माझी जबाबदारीचा तुम्ही विषय समजून घ्या. काय आहे याच्यात? प्रत्येक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना घरात जाऊन सर्वेक्षण करायचंय. काय करायचंय? पल्स ऑक्सिमीटर बघायचंय, टेम्परेचर बघायचंय, घरातल्या सर्वांची नोंदणी करायचंय.
आरोग्य विभागाचा कर्मचारी हेच काम 6 महिने करत होता. नाही सर, तो त्याच्या माझ्या- अगोदर करत नव्हते. काही नाही, ठिकाणी असं नाही, माझ्या घरात आरोग्य काही सेविक- काही सर, काही ठिकाणी नाही, झालं. आपण ऐकून तर घ्या ना. आपण कसं करतोय, ती आरोग्य सेविका एक घरोघर फिरत होती, तिला परत फिरायला लावलं. तिच्या बरोबर कोण फिरतंय आणि त्यांना किती मानधन आहे? बरोबर फिरणाऱ्या 2 जणांना 100 रुपये मानधन आहे. मानधन घेणारे घरी बसतात म्हणजे चांगले. त्यांना ऐका ना की हे माझं ऐका, हे जे आता मुद्दा सरकारनं हे 100 रुपये त्यांना अनुदान दिलं, म्हणजे मग वेगळं काय केलं? माझं कुटुंब माझी जबाबदारीमध्ये ब्रँडिंग केलं बा. आता फक्त ह्याचे 4 दिवस बैठका होतील. आमची पण एक बैठक घेण्याचं चाललंय सध्या. मला काल उशिरा फोन आला प्रतिपालक मंत्र्यांचा आणखीन की बाबा इथे बैठकीला जॉईन व्हा म्हणून. कोणाचा म्हणतोय? प्रतिपालक मंत्री आहेत जिल्ह्यामध्ये, त्यांचा डॉक्टरेट आहेत, त्यामुळे ते प्रतिपालक मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या पीएला मला आश्चर्य वाटलं की जिल्ह्याच्या मंत्र्यांकडे जिल्ह्यातल्या आमदार माजी आमदारांचे फोन असून आहेत पीए कडे, मग त्यांची पीएची यंत्रणा काय लागली त्यांचं. कारण मला बैठक सुरू झाल्यावर फोन आला आणि आता परत काहीतरी उद्या बैठक आहे संध्याकाळी आहे वेबिनार वरतीच. पण या पद्धतीचं कशा करतात तर माझं कुटुंब, अशा बैठका होत राहतील. 15 दिवस याचा विषय होत राहील, पण त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाही, हे केलेल्या सर्वेचा परत रिव्ह्यू नाहीये कुठेच. कारण आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यालाच फक्त कामाला लावलं जातं. इथे अडचण एक झाली, ती आशा वर्कर फिरणार, तो वैद्यकीय अधिकारी, सर्व पेशंट कोविड पेशंट बाहेर कुठे जात नसल्यामुळे ते PHC ला जातात. ते कोविड पेशंट तपासायचे, त्यांचं रिपोर्टिंग करायचं. आता त्याच्या पुढचा विषय खरा आहे कोविड सेंटर मधल्या याच्या बरोबर. आता जसं जिल्ह्यामध्ये जवळजवळ 10,000च्या आसपास कोविड पॉझिटिव्ह झालेले पेशंट आहेत. पॉझिटिव्ह होऊन बरे झालेले 7-8 हजार संख्या आहे. 1-2 हजार तर बाहेर कुठेतरी पॉझिटिव्ह होते, आता राहायला घरात आलेले आहेत. आता पोस्ट कोविडही याच्यातली केअर महत्वाची आहे, याच्याबद्दलची चर्चा. ह्या 10,000 जे कोण आहेत पोस्ट कोविड, मग त्यांना फिजिओथेरपी देणं किंवा त्यांच्यापर्यंत त्याची माहिती देणं, ही आरोग्य विभागाचं वाढणारं काम आहे. याच्याकडे कोणच लक्ष देत नाहीये. आहेत ना, आता तर परत 4 झाले. CEO डॉक्टर आहे, DSP डॉक्टर आहे, DHO डॉक्टर आहे, सिव्हिल सर्जन डॉक्टर आहे. 4 डॉक्टरच्या टास्क फोर्स तयार करा. त्यांना कशाला इतर काम देत आहे? त्यांना प्रत्येक तालुक्यातल्या प्रायव्हेट डॉक्टर्सशी चर्चा करायला सांगा. त्यांना प्रत्येक तालुक्यातल्या गव्हर्नमेंट डॉक्टर्सशी चर्चा करायला सांगा. त्यांना काय हवंय नको गव्हर्नमेंट डॉक्टर्सना ते विचारा, त्यांच्या अडचणी विचारा. ग्रीव्हन्सेस त्या तालुक्यात 9 तालुक्यात जाऊन बैठका घ्या. या 4 अधिकाऱ्यांना जर फायनान्शियल फोर्ससह ते जे निर्णय घेतील तो फायनान्स करता परत 3ऱ्याकडे 4थ्याकडे जायला लागता का? अशा पद्धतीने जर यंत्रणा केली तर जाग्या जाग्यावरती विषय संपतील. आता कसं झालंय की काही विषय आता आपण जर बघितलं तर प्रत्येक PHC मध्ये डॉक्टर करता एक वेगळं वाहन दिलं पाहिजे. PHC मध्ये कोविड पेशंट करता एक वाहन वेगळं केलं पाहिजे, नॉन कोविड करता वेगळं केलं पाहिजे. आणि प्रत्येक तालुक्यात एक वेगळी शववाहिनी केली पाहिजे. या विषयावर चर्चा करण्याचा अधिकार काय? मला मी त्यांच्याशी चर्चा कारभार ते आणि ऑफिशियली सरकारनं घोषित करायला लागेल की जिल्ह्याचा प्रश्न आम्हाला मांडायचा असेल तर आम्ही कोणा पालकमंत्र्याकडे मांडायचा. आम्ही म्हणू डॉक्टरेट म्हणू प्रतिपालक मंत्री म्हणू एवढंच म्हणू ना, पण बोलायचे निर्णयाचे अधिकार लागतील. पालकमंत्र्यांचा कधी चर्चा होते का? वेळ नाही पालकमंत्र्यांना. कसं आहे, सरकार म्हणून आम्ही एवढे विरोधी पक्षांनी सांगितल्यावरती मुद्द्यांचा कुठेतरी विचार केला पाहिजे अशी भूमिकाच नाही. किंवा मग आमचं ऐकणार नसाल तर निदान जनतेचं तरी भलं करा. तर जनतेचे प्रश्न सोडवण्याचेही त्यांच्याकडे आत्ताचा विषय नाही. नातू साहेब,
कालच त्यांची प्रेस झाली उदय सामंत यांची वेबिनार झूमवर, तर त्यांनी एक गोष्ट डिक्लेअर केली याची की आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण 4 लाखाच्या आसपास कुटुंब आहेत लोक, त्यांना प्रत्येक घरामध्ये सॅनिटायझर आणि 2 मास्क असं दिलं जाणार प्रत्येकाला. ही योजना कशी वाटते तुम्हाला? प्रत्येक घरामध्ये कशा करतात येणार? हा खरेदीचा नवीन फार्स आहे. जसं आर्सेनिक अल्बमची खरेदी किती जणांनी केली आतापर्यंत, आणि प्रत्येकाचं रेट कॉन्ट्रॅक्ट काय होते एकदा पब्लिक डॉक्युमेंट होऊन दे. जिल्ह्यात ज्या ज्या यंत्रणांनी आर्सेनिक अल्बमची खरेदी केली ते काय रेटनं खरेदी झाली याचं एकदा प्रसिद्धीला दिलं पाहिजे. एक. दुसरं, कुठलीही गोळी कशी घ्यायची तर त्याची एक पद्धत आहे. ती पद्धत प्रत्येकाला सांगण्याची याच्यात व्यवस्था झाली का याचं रिपोर्टिंग पाहिजे. कारण आर्सेनिक अल्बम लोकांना अशाच दिल्यात, लोकांनी हातातनं खाल्ल्यात. मी विचारलंय लोकांना सभेत कशा खाल्ल्यात, काय नेहमीसारख्या गोळ्या हातावर घेतल्या खाल्ल्या. होमिओपॅथीच्या गोळ्या अशा घेऊन चालतात तर मी डॉक्टर नाही होमिओपॅथीचा, पण कोणी होमिओपॅथीच्या डॉक्टरला विचारा हे योग्य आहे का. आता मग फक्त मला ज्या खरेदी केल्या सरकारच्या प्रतिनिधींनी फक्त होमिओपॅथीनेच आजार बरा होतो का? आयुष मंत्रालयाने तर आयुर्वेदाचं पण सांगितलं, मग आयुर्वेदाची औषधांची काय खरेदी नाही केली? सर, मध्यंतरी तुम्ही विषय काढलेला